सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. तुमच्या आयुष्यातला एक चांगला विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतं. आपण आज या व्हिडिओमधून विचार कसे आपल्याला घडवतात, कसे बिघडवतात हे आपण याविषयी बोलणार आहोत. आपल्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागतो. म्हणून सतत चांगला विचार करा, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करू. वाईट मनात सुद्धा आणू नका देऊ. ज्या आयुष्यात सारखे प्रयत्न करत राहतात ते आयुष्यात नेहमी यशस्वी होतात. विचार हे एका वाग्यविधात्यासारखे आहेत. विचार हे तुमचं आयुष्य बदलून टाकतं. तुम्ही परिस्थितीचे गुलाम नका हो, तुम्ही परिस्थितीला गुलाम करा. कठीण परिस्थिती तुमचं भाग्य उजळवते. एका समजदार व्यक्तीचे चांगले विचार घेतले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही शिकल्यासारखे आहात. एखादी व्यक्ती दिसायला चांगली आहे पण तिच्यातले विचार वाईट आहे तर त्या व्यक्तीची सुंदरता महत्त्वाची नसते, त्या व्यक्तीच्या मनातले विचार चांगले असले पाहिजे. आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळाल्या असत्या तर संघर्ष करायची गरज पडली नसती. पैसा, ताकद, भूक, गर्व हे एका विषाप्रमाणे आहे. माणसाचे विचार चांगले असले पाहिजे. त्या माणसामध्ये खरेपणा, प्रामाणिकपणा, पवित्रता असली पाहिजे. तेव्हा तो माणूस आपल्या विचारांनी स्वतःचं आयुष्य बदलून टाकतो. जो माणूस निस्वार्थीपणे आपले काम किंवा प्रामाणिकपणे करतो त्या माणसाला जगात कोणीच संपवू शकत नाही. त्या माणसाच्या आयुष्यात जेवढा संघर्ष मोठा असेल तेवढे यश मोठं असेल. तुमच्या आयुष्यात जर तुम्ही संघर्ष करत असाल तर तुमचा पिक्चर या जगामध्ये नक्की गाजणार आहे. आयुष्यात संघर्ष करताना आपल्या विचारांना कधीच हारून देऊ नका. हेच विचार तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून ओळखेल, तुम्हाला या जगात मान सन्मान मिळवून देईल. फक्त हारून जाऊ नका. आपल्या दुःखात आपली कोणीच साथ देत नाही, पण सुखात सगळीच माणसं येतात. पण दुःखात तुमचे विचार तुम्हाला नक्कीच साथ देतील. म्हणून तुमच्या विचारांना तुमचे चांगले मित्र बनवा. तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चांगला मार्ग दाखवणार आहे. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ नका देऊ, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाही. संघर्षावर अशा प्रकारे तुटून पडा तर तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचले नाही तरी चालेल, पण तुमच्या आयुष्यात लक्ष नसेल तर तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी समस्या आहे. चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणं हे खूप चांगलं असतं, पण त्यांना आपल्या आयुष्यात टिकवणं हे सोपं नसतं. ज्ञानासाठी केलेला खर्च आपल्या आयुष्यात खूप काही शिकवतो आणि मिळूनही देतो. घेतलेले ज्ञान कधीच वाया जात नसते. एक छोटा विचार स्वार्थी आणि मोठेपणा सोडला तर आयुष्यात आनंद घेताही येतो आणि देताही येतो. गेलेला पैसा आपल्या आयुष्यात परत मिळवता येतो, पण गेलेली वेळ, गेलेली स्वतःची इमेज परत मिळत नाही. आयुष्य जगताना वेळ आणि स्वाभिमान आपल्याला सांभाळता आला पाहिजे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवसाची गरज नसते, त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. हार ते मानतात ज्याच्यात कष्ट करण्याची क्षमता नसते. स्वतःचा भूतकाळ खरेदी करू शकतो इतका कोणी श्रीमंत नाही, आणि स्वतःचा भविष्यकाळ बदलू शकतो इतका कोणी गरीब नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करावा. आपल्याला काय करायचं आहे ते आपणच करणार आहोत, लोक नाही. यशस्वी तोच होतो जो शत्रूवर नाही, आपल्या स्वप्नांवर विजयी मिळतो. पहिल्याच प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी शून्यापासूनच सुरुवात करावी लागणार. एखादा माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वेडा होऊ शकतो. तीच गोष्ट मिळवण्यासाठी आर्तनाद प्रयत्न करतो. तीच गोष्ट मिळवण्यासाठी संपूर्ण सृष्टी तुम्हाला मदत करत असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागतात. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.